तुम्ही आल्या त्यांना काय सारखं काहीतरी झालं, ते एकदा बेशुद्ध झाले, अजून शुद्धीवर नाही आले. येईल इतक्या दादा. ते 12% सर कुठेतरी फिरायला गेलेत आणि प्रिन्सिपल बी पुण्याला गेलेत ना युनिव्हर्सिटी मीटिंग साठी. मला क्षमा कर पारू, तू जर मला क्षमा केली नाही तर मी सुखान मरू शकणार नाही पारू. पारू पारू तुम्ही कोण यांच्या? आय एम डॉक्टर देसाई, MPA, BPA, yes, MBBS. What? मरू सुद्धा देत नाही. थोडं ऐकून घे माझं. सॉरी बर का, तुम्ही टीचर आणि
टाका स्टॉप. आता तुमच्या दोघांमधलं काय ते गैरसमज असतील आणि झगडा वगैरे आता आम्ही विद्यार्थी युनियननी हातात घेतलाय. काका तुमच्या दोघांमधले काय गैरसमज आहे ना ते एकदा सॉर्ट आउट झाले की आपले को आवाज देऊ. आपण इथं बाहेरच आहे. चला आता एवढं आंतरराष्ट्रीय दडपण आल्यावर शांतता करार हा झालाच पाहिजे. तो जर काही सीमा असते अशी विदुषी करायला अशी अपेक्षा नव्हती मला. थोडंसं ऐकून तरी घ्या. एक शब्द सुद्धा ऐकत नाही मला. या जगात पुन्हा तुमचं तोंड पाहिजे इच्छा नाही माझी. पण माझी इच्छा आहे ना तू असं कुठेतरी शून्यात पाहत पाहिजेस आणि मी तुझ्या तोंडाकडे पाहत तुझा चेहऱ्यामध्ये अगदी फुलबागच. पण सध्या ते रागानं गालावरती लाल गुलाब फुलले. दात मोगऱ्यांच्या गळ्यांसारखे पण सध्या ओळखांच्या पानांची छापले. कळ्या फुले ही सुटल्यावर कळ्या फुले ही सुटल्यावरती निर्माल्यच ग येईल हाती. चल वेच फुले वेच भराभर सारी ग हीच वेळ सोने. ती सकाळ गेली सरुणी ती सकाळ गेली सरुणी मग आला रवी मध्यानी. हीच वेळ सोनेरी चल वेच फुले वेच भराभर सारी ग. एक डिफिकल्टी आहे मॅडम. या 4 ओळीचा अर्थ समजावून द्या का प्लीज. प्राध्यापक 5% जाऊन सांगा ते देतील समजावून. 5% सरांना विचारलं असतं पण सध्या ते या कवितेत काय कसलाही अर्थ समजण्याच्या पार पलीकडे गेल्या. त्यांच्याबद्दल पुन्हा कुठच्या बोलायला लागलं हे पहा मला चालणार नाही आणि आता तर मुळीच चालणार नाही. आणि हो तुमच्या कानावर आला नसेल तर सांगते प्राध्यापक 5% मला लग्नाची मागणी झाली. हो म्हटले त्यांना. वाईट वाटलं? नाही वाईट नाही फक्त किंवा हो तुम्हा दोघांची किंवा 12%शी तुझं लग्न म्हणजे दोघांचा नुसता हाहाकार. ते आमचा आम्ही खाऊन घेऊ. केवळ मला जळवण्यासाठी आणि झुरवण्यासाठी म्हणून तू 12% हो म्हणालीस ना. हो. एक नाही 2 नाही 12 वर्ष मला जळवलं सुरवलं. आता त्या जागी तुम्हाला बोलले जिवंत जळणं म्हणजे काय हे मला तरी कळलं. मूर्ख आहेस आणि पूर्वीचीच भावना प्रधान आहेस. पण जगाच्या या व्यवहारात इतकं भाऊ भाबडेपणा होऊन चालत नाही. पारू पहिल्यांदा मी तुला जळवलंय झुरवलंय वगैरे काय वेड्या कल्पना तुझ्या डोक्यामध्ये येत ना त्या आधी काढून टाक. आणि फक्त एक लक्षात ठेव माझं तुझ्यावरचं प्रेम पूर्वी इतकंच आजही या क्षणापर्यंत कसुभरही कमी झालेलं नाहीये. लग्नाच्या अनाबाधा घेऊन मी त्यावेळी माघार घेतला कारण त्यावेळेची परिस्थिती तशी होती. तुझ्या वडिलांनी मला सांगितलं की मी माझ्या मुलीचं लग्न माझ्या इतक्याच एका श्रीमंत घरात जमवतोय तेव्हा मुलीच्या आयुष्याचं कल्याण होईल. तर तू तिच्यावरती खरंच प्रेम करत असेल ना तर तिच्या आयुष्यातून निघून जा. आणि त्यावेळी माझ्या त्या व्यवहारी मनाला पटलं आणि मी ताबडतोब गाव सोडून निघून गेलो केवळ तिच्या आयुष्याचा कल्याण व्हावं म्हणून. चांगलं कल्याण केलं. सगळं स्वप्नात तुझा नवरा म्हणतोय की दारूबाज निघावा हा दुर्दैव वाचतो पण तू त्याला सुधारू शकली नाही सांभाळू शकली नाही. पदरी पडलं ते पवित्र करून घेऊ शकली नाही. हा तुझाही दोषच नाही. तुमचा संसार सुखाचा झाला ना तुम्ही असं बोलणार. सुखाचा झाला नाही सुखाचा केला. पण आपल्या या निराश प्रेमाची धर मी तिला चुकून लागू दिली नाही. संसार सुखाने केला 2 मुलं झाली आणि आपल्या कपाळानं सुखात समाधान केली. म्हणून मोठे झाल्यावर
तुला भेटायला. नाही ते आलो ते सुटलेलं काढून नेलं. फार वर्षापूर्वी माझे एक स्वप्न होतं. कॉलेजचं आयुष्य जगावं, खूप शिकावं. शिकायचं वय होतं तेव्हा गरिबी आली आणि मनातली इच्छा मनातच राहून गेली. पुढे काळ सुधारला, हळूहळू श्रीमंती आली, मुलगा करता सवरता झाला आणि शरीर कष्टाला थकलं. मग म्हटलं चला या आनंदवनात यावं आणि पाहावं काही संजीवनी मिळते. मला ती दुसऱ्या कुठल्याही कॉलेजमध्ये मिळाली असती पण माझी संजीवनी तर इथं या कॉलेजमध्ये होती ना. म्हणून इथे आलो. आला पण फार उशिरा आला. फार उशिरा. एरवी ते ऑटोवर झोपतात. थोडा चेंज म्हणून आज शॉर्ट करतो. जागे जा. मगाशी मी जो तुला हा घेतला तो तुझाच ना. त्यात बोलते का बाटकी? ओव्हर मला असं वाटलं मिक्सर तोडला. बाटकी शुद्धीवर आहात ना तुम्ही? सॉरी काय बोलतोय मला घरघरला हरकत नाही. मी पाणी मारून होतो तोंडावर पाणी मारून येतो. पाणी मारून येतो तोंडावर. ऐसे open the door. Open. फत्ते तुम्ही आणि देशपांडे बाई तुम्ही दोघं आणि हा दरवाजा बंद. पडेल सांगतो तुम्ही आधी बसून घे. सर तुम्हाला खड उभा राहता येत नाही. बसा. कधी काळी आमच्या दोघांचं एकमेकांच्या फार पण परिस्थिती अशी निर्माण झाली की आम्हाला लग्न नाही करत. उशिरा पाहून आम्ही पुन्हा एकत्र आलो. उशीर फक्त मरणानंतर पण खऱ्या प्रेमिकांना फक्त एक क्षण पुरेसा असतो मिलनाचा. सर तुम्हाला ती कविता आठवते? तुम्हीच शिकवली होती आम्हाला. कुठेतरी दोन सुंदर फुलं एका फांदीवरून तोडून एका फुलदाणी ठेवली. तिथून त्याची डाग पडली. अगदी कोमेतून जाईपर्यंत त्यांना उद्देश कवी म्हणतो, मरणाच्या दारी झाल्या ओळखीच्या गाठी. मरणाच्या दारी झाल्या ओळखीच्या गाठी धीर देती एकमेका बोलून या असे सोन्याचे भाग्यभाळी नाही आले. एका जागी कोमेजू हे सुख काय कमी झाले. पार्वती I see. I see. I see.
It's all right. It's all right. It's all right. तुझ्या दोघांचं हरवलेलं सुख तुम्हाला आता सापडलेलं आहे. आता हे सुख हरवू नका. Que better. No. मला काय वाटते त्याची काळजी करू नका. चिंता करू नका. We are proud of you, sir. सर आशीर्वाद देताय ना? Yes. Yes, my boy. Yes. I'm happy. सर सर आता त्यांचं तर झालं, आमचं काय?